अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नवरात्रीला उद्यापासून सुरुवात होते. उद्या घटस्थापना आहे. तुम्ही नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावणार असाल, घटस्थापना करणार असाल, व्रत काही पाठ करणार असाल तर तुम्हाला काही नियम हे पाळावेच लागतील. तुम्ही पाठ करा, घटस्थापना करा किंवा नका करू. तुमच्या घरामध्ये घटस्थापना नसेल जरी, अखंड दिवा तुम्ही नसेल लावला जरी, किंवा तुम्ही पाठ वगैरे जरी काही करणार नसाल तरी तुम्हाला हे काही नियम पाळावेच लागतील. अतिशय महत्त्वाचे हे नियम आहे. काही गोष्टी आहे त्यांची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर त्या कुठल्या गोष्टी आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा, या जे 9 दिवस असतात, आपण बघितलं असेल की कधी कधी या 9 दिवसांमध्ये बघा काही लोक खूप पाठ करतात, पारायण करतात. 9 दिवसांमध्ये खूप काय पूजा व्रत वैकल्य जे आहे ते केले जातात. का करतात? प्रत्येकजण करतात असं नाही, पण आपण कधी विचार केला आहे का की हे का करतात? कारण हे 9 दिवस अतिशय प्रभावी आहे. तर मग या 9 दिवसांमध्ये काही आपल्याकडून चूक होऊ नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण मग आपण सेवा तर करणार नाही, पण मग काही चूक तर करायला नको, कारण मग त्याचे मग वाईट परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. म्हणून काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे. बघा, तुम्ही घटस्थापना करत असाल किंवा नसाल, पण तुम्ही चांगल्या गोष्टी करा. काही चांगलं केलं ना या 9 दिवसांमध्ये तर त्याचे चांगलेच परिणाम आपल्याला बघायला मिळतात. तर सगळ्यात पहिले म्हणजे तुम्ही अखंड दिवा लावणार असाल तर तुम्ही अखंड दिव्यामध्ये बघा, तो विझू नका देऊ. त्यामध्ये रोज तेल वगैरे व्यवस्थित चेक करा. काजळी आली असेल तर ती कशी काढायची ते पण मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. अखंड दिव्याच्या हळूवारपणे तुम्ही सुईने ती काजळी काढायची आहे. समजा दिवा विझलाच तर काळजी करू नका. परत आपल्याला देवी आईला क्षमा याचना मागायची आहे. क्षमा प्रार्थना मागून परत तो जो दिवा आहे तो आपल्याला लावायचा आहे. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही घटस्थापना केलेली असेल तर अखंड दिवा लावला असेल तर घर बंद करून जाऊ नका, घराला लॉक करून जाऊ नका. कोणाला तरी तुम्ही घरामध्ये ठेवत जा. समजा इमर्जन्सी, तुम्ही दोघं वर्किंग आहात, घरातले सगळे लोक वर्किंग आहेत, तर तुम्ही दिवसभर ऑफिसला जाताय, मग घराला लॉकच लावावं लागतं. दिवसभर कोणी दुसरं आपण घरामध्ये बसवून ठेवू नाही शकत. मग अशा वेळेस काय करायचं? तर अशा वेळेस लक्षात ठेवा, भले तुम्ही दिवसभर घरामध्ये नाही आहे तेव्हा घराला लॉक आहे, लॅच लावलं आहे तुम्ही, ठीक आहे, पण रात्री आपल्याला घरीच यायचं आहे. कोणाकडे तुम्ही मुक्कामाला जाऊ नका रात्रभर, असं एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. कारण बघा, या 9 दिवसांमध्ये माता लक्ष्मी, आपली कुलस्वामिनी, कुलदेवी, तिचे घट आपण आपल्या घरी बसवलेले, तिची पूजा आपण करतोय. तर त्यामुळे रात्रभर आपण बाहेर राहणं, आपल्या घरी देवी आई आलेली आहे आणि आपण रात्रभर कुठेतरी दुसरीकडे मुक्कामाला गेलेलो आहे असं बिलकुल करू नका. रात्री तरी ॲटलिस्ट तुम्हाला तुमच्या घरीच यायचं आहे. त्यानंतर बघा, देवीची कोणतीही सेवा करताना काळे कपडे घालू नका. आपल्याला माहिती की काळे कपडे हे काही पूजांमध्येच, अगदी मोजक्या पूजांमध्येच त्यांचा वापर केला जातो. बाकी इतर पूजांमध्ये, कुठल्याही पूजांमध्ये काळे कपडे परिधान करणं अमान्य आहे. त्यामुळे ते घालू नका. 9 दिवस शक्यतो ते जे 9 दिवसांचे रंग असतात ते घाला. शक्यतो साडी घालण्याचा प्रयत्न करा. आतले सुद्धा कपडे आपल्याला काळे घालायचे नाही आहे. कारण या छोट्या छोट्या गोष्टी पण या तुम्ही मानल्या तर खरंच त्याचा चांगला परिणामच आपल्या आयुष्यावर होत असतो. नाही मानलं तर ते तुमच्यावर आहे, की काही लोक नाही मानत तर ठीक आहे, पण जे मानतात त्यांच्यासाठी मी माहिती सांगते. यानंतर बघा, तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करताय, काही सेवा करताय, काही व्रत करताय या 9 दिवसांमध्ये, तर तुम्ही त्याच्यासाठी एक साडी वेगळीच ठेवा. कारण का ते मी तुम्हाला सांगते. आपल्याला बघा, कधी महिलांना मासिक पाळी येते, पिरियड्स येतात, तर त्यावेळेस आपण एखादी साडी घातलेली असते, मग ती समजा धुतलेली नसते. आपल्याला काय वाटतं की काही नाही, अर्धाच तास घातली होती, मग कशाला धुवायची, आपण तसंच घडी करून ठेवून देतो. पण आपण मग विसरून जातो. समजा मग तीच साडी जर आपण मासिक धर्मात वापरलेली असेल आणि तीच आपण पूजेला वापरली तर ते कुठेतरी योग्य वाटत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, सेवेसाठी तुम्ही एक स्वच्छ साडी धुवून वगैरे मग ती तुम्ही सेवेसाठी 9 दिवस वापरा. म्हणजे आणि रोज तुम्ही तीच वापरली तरी हरकत नाही. असं काही नाही की रोज नवीन साडी, दुसरी साडी, वेगवेगळी साडी घालूनच सेवेला बसायचं. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि बघा, घटाला पाणी अगदी थोडं थोडं शिंपडा. जास्त पाणी शिंपडलं तर त्याचा वास येतो, बुरशी लागते आणि मग जे धन आहे ते उगवत नाही. आपल्याला माहिती, घटाचं जेवढं धन उगतं, जेवढं जास्त धन उगतं तेवढी भरभराटी आपल्या घरामध्ये होत असते. यानंतर पुढची गोष्ट म्हणजे देवीला चांबडं चालत नाही, जे लेदर आपण म्हणतो. त्यामुळे या 9 दिवसांमध्ये शक्यतो काही लोक तर आपण बघितलं असेल 9 दिवसांमध्ये चप्पलसुद्धा घालत नाही, पण एवढं करणं आपल्याला शक्य नाही आहे. तर मग एक गोष्टीची काळजी घ्या, तुम्ही चांबड्याचे चप्पल वगैरे जे आहे, लेदरचे बेल्ट घालू नका, लेदरची पर्स वगैरे जे आहे, कारण या गोष्टी ज्या आहेत त्या प्राण्यांच्या चामडीपासून बनवलेल्या असतात. तर त्यामुळे आपल्याला लेदरच्या वस्तू वापरणं टाळायचं आहे. मग कुठली पण घ्या, चप्पल घ्या, बेल्ट घ्या, अजून काही इतर गोष्टी असतील, पर्स वगैरे, तर त्या लेदरच्या गोष्टी या 9 दिवसांमध्ये वापरू नका. यानंतर बघा, तुम्ही कुठे देवदर्शनाला जाताय, कुलस्वामीला जाताय, कुठेही जाताय तर शक्यतो साडी घाला. आणि आपण जो सवाष्ण स्त्रीचा शृंगार म्हणतो, म्हणजे टिकली, बांगडी, साडी, गळ्यामध्ये मंगळसूत्र, सिंदूर, या गोष्टी घालूनच आपल्याला दर्शनाला जायचं आहे.
कारण बघा आपण देवीच्या दर्शनाला जात असतो, त्यामुळे आपण व्यवस्थितच त्या ठिकाणी गेलं पाहिजे. आपण इतर वेळेस ठीक आहे, आजकाल लेडीजसुद्धा जीन्स घालतात, टॉप घालतात वगैरे वगैरे, कुर्ता लेगिन सगळं, पण हे 9 दिवस आहे ना, 9 दिवसांमध्ये तरी ॲटलिस्ट आपल्याला ही काळजी घ्यायची आहे. यानंतर बघा, उपवास शरीराला झेपत नसेल तर तुम्ही सगळ्यात पहिले बघा, शरीराला झेपत असेल तरच आपल्याला उपवास करायचा असतो. या 9 दिवसांमध्ये कोणी 9 पूर्ण पहिल्या माळेपासून शेवटच्या दिवसापर्यंत उपवास करत असतं. पण आपली हेल्थ, आपले शरीर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. शरीराला झेपत असेल तरच उपवास करा, किंवा तुम्ही उठता बसता करू शकतात. मी सांगितलं आहे, पहिल्या माळेला उपवास धरून तुम्ही दुसऱ्या दिवशी सोडू शकतात, अष्टमीला धरून तुम्ही 9मीला सोडू शकतात, असं सुद्धा करू शकतात. कोणी पंचमीला करतं, तर अशा प्रकारे. आणि बघा, दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही या उपवासाला, मी जसं तुम्हाला सांगितलं की तुम्ही उपवासाला भेंडी खाऊ शकतात, डांगर जे आहे ते खाऊ शकतात, फळं खाऊ शकतात, अशा प्रकारे तुम्हाला उपवास करायचा आहे. पण शरीराला झेपत नसेल तर उपवास करू नका. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, या नवरात्रीमध्ये तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीचा मंगल कलश नसेल तर नक्की स्थापित करा. मंगल कलश कुलदेवतेचा म्हणजे कुलदेवीचं स्वरूप आपण आपल्या घरामध्ये स्थापित करत असतो, त्यामुळे आपल्या घराचं सगळ्या वाईट गोष्टींपासून संरक्षण होतं आणि कुलदेवीचा नेहमी आशीर्वाद आपल्या घरावर राहतो. त्यामुळे कुलदेवीचा मंगल कलश नसेल तर नक्की स्थापित करा. त्याचा पण व्हिडिओ मी अगदी 2-4 दिवसापूर्वीच तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, नक्की बघा. घट नसतील तुमच्या घरामध्ये तरी अखंड दिवा नक्की लावा. अखंड दिवा लावायला काही लागत नाही. अखंड दिवा पण कसा लावायचा आहे त्याचा पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 9 दिवसामध्ये घरामध्ये भांडणं, कटकटी अशा गोष्टी होणार नाही याची काळजी घ्या. घरामध्ये काही वाईट अपशब्द वगैरे जे आहे, शिवीगाळ जे आहे, अशा गोष्टी घरामध्ये होणार नाही, त्याची तुम्ही काळजी घ्या. कारण बघा, जिथे अशा गोष्टी घडतात ना, मग त्या घरामध्ये काही चांगलं होत नाही. त्या घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे ती कधीही प्रवेश करत नाही. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्या. यानंतर बघा, घरातल्या सगळ्यांना सेवा वगैरे करणं शक्य नसेल, पण तुम्ही बघा, घरातलं कोणीतरी एकाने सेवा करा. काहीतरी या 9 दिवसांमध्ये तुम्ही सेवा करा. आणि मी सगळ्या महिलांना अगदी हात जोडून विनंती करते, दुर्गा सप्तशतीचा एक तरी पाठ तुम्ही या दिवसांमध्ये, या 9 दिवसांमध्ये करा. तुम्ही एका दिवसात केला, 9 दिवसांमध्ये 1-1, 2-2 अध्याय वाचून केले तरी चालेल. 1 ते 13 अध्याय आहे, पण करा. दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्ही केला ना, तुम्हाला स्वतः अनुभव येईल. तुम्ही स्वतः कमेंट करून मला सांगाल. मागच्या वर्षी बघा, खूप महिलांनी पहिल्या वेळेस दुर्गा सप्तशतीचा पाठ केला होता आणि त्यांचे खूप छान छान अनुभव त्यांनी शेअर केलेले आहे. तर करून बघा. दुर्गा सप्तशतीचा पाठ जो आहे तो कधीच केलेला वाया जात नाही, त्यामुळे करून बघा. यानंतर पुढची गोष्ट जी आहे ती म्हणजे या 9 दिवसांमध्ये आपल्याला शक्यतो परान्न घ्यायचं नाही आहे. परान्न म्हणजे मी परत तेच सांगेल तुम्हाला, परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरामध्ये शिजवलेलं अन्न. आता काही लोक कमेंट करतात, आई मी हॉस्टेलला राहतो, मेसचं खातो, किंवा बाहेर आम्ही राहतो नोकरीनिमित्त, तर खावं लागतं. हे बघा, त्या बदल्यात तुम्ही पैसे देता, त्यामुळे ती गोष्ट ठीक आहे. पण बघा, असं आपण काही आम्ही हे केलं आहे त्यामुळे शेजारी आपण कोणाला देतो वगैरे, तर अशा गोष्टी ज्या आहेत त्या या 9 दिवसामध्ये असं परान्न घेऊ नये. यानंतर मांसाहार, मद्यपान या गोष्टी तर कटाक्षाने या 9 दिवसामध्ये टाळल्याच गेलेल्या पाहिजे. कारण कुलस्वामिनीचा प्रभाव सगळीकडे एकदम जास्त प्रमाणामध्ये असतो. आपल्या घरी घट बसलेले असतात, कुलस्वामिनी असते, आणि अशा ज्या गोष्टी आपण केल्या मग त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. मी सेवा सांगितलं आहे, तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करा, श्रीसुक्त म्हणा, यूट्यूबला लावा, हरकत नाही, महालक्ष्मी अष्टक म्हणा. आणि सेवा जी ती तुम्ही कुठेतरी मनात नका वाचू. थोडंसं, अगदी मोठ्याने पण नाही की दुसऱ्यांना त्रास होईल, पण थोडंसं आवाज जो आहे तो तुमचा थोडा मोठा असू द्या, कोणाला तरी ऐकू जाईल इतपत तुमचा मोठा आवाज असू द्या. आपलं घर जे आहे ना, आपलं वास्तू जे आहे ना, ते सगळ्या गोष्टी बघत असतं, सगळ्या गोष्टींना आपली वास्तू तथास्तू म्हणत असते. तर त्यामुळे चांगल्या गोष्टी केल्या तर त्याचा चांगलाच परिणाम आपल्यासाठी होत असतो. आणि बघा, नवरात्रीचे उपवास हे कोणीही, स्त्री पुरुष मुलं कोणीही करू शकतं, विधवा स्त्रियासुद्धा करू शकतात. मला खूप कमेंट येतात की ताई मी विधवा आहे तर हे केलं तर चालेल का, ते केलं तर चालेल का. करू शकतात तुम्ही, उपवास जो आहे तो करू शकतात, अखंड दिवा लावू शकतात, काहीही नाही आहे. यानंतर पुढची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आणि मला बऱ्याचशा कमेंट आलेल्या आहे की ताई 9 दिवसांमध्ये देवांची आंघोळ घालायची का. बघा, सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते, प्रत्येकाकडे काहीतरी प्रथा वेगळी असू शकते, पण आपण काय करायला पाहिजे आणि काय योग्य आहे ते मी तुम्हाला सांगते. घटाजवळ जर तुमच्या घरामध्ये घट बसले असतील तर घटाच्या इथे मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं, सगळे देव घटाजवळ ठेवू नका. फक्त तुम्हाला कुलस्वामिनी, तुमची कुलदेवीचा टाक, फोटो किंवा मूर्ती असेल तेच तुम्हाला घटाजवळ तिथे स्थापित करायचं आहे. बाकी इतर देव आपले देवारातच ठेवायचे आहे. आणि 9 दिवस देवी घटी बसलेली असते, जी कुलस्वामिनी आहे, जी देवी आहे ती घटी बसलेली असते. तर त्यामुळे या 9 दिवसामध्ये इतर देवांची आंघोळ
करायची आहे आपल्याला. देवपूजा जी आहे ती रोज करायची आहे. इतर देवांची तुम्हाला आंघोळ रोज घालायची आहे आणि हीच योग्य पद्धत आहे. तर त्यामुळे बघा, जे देव घटी बसलेले असतात तर त्यांना आपल्याला हलवायचं नसतं. जसं आपण 10 दिवस गणपती असतात तर गणपतीची मूर्ती आपण हलवत नाही, त्याप्रमाणे हे 9 दिवस घटस्थापनेच्या ठिकाणी आपली कुलदेवी जी आहे ती बसलेली असते. तर त्यामुळे इतर देवांची आंघोळ आपल्याला करायची आहे. तर बघा, तुमच्याकडे ज्याप्रमाणे पद्धत आहे त्याप्रमाणे शेवटी तुम्ही करा, हेच मी सांगेल. पण ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहे, हे काही नियम आहेत, हे आपल्याला या नवरात्रीमध्ये पाळायचे आहे. अतिशय महत्त्वाचे आहे. तुम्ही कसला पाठ करा, सेवा करा, नका करू, घटस्थापना असेल नसेल, पण तरी हे नियम जे आहे ते एक माणूस म्हणून आपल्याला या नवरात्रीमध्ये पाळायचेच आहे. तर उद्यापासून नवरात्र सुरू होते. अतिशय महत्त्वाचे हे दिवस आहे. हे दिवस वाया न जाऊ देता छान मस्तपैकी सगळ्यांनी मिळून आपण सेवा करूया. काही वाईट गोष्टी घडू नका देऊ, घरामध्ये कटकटी भांडणं हे होऊ नका देऊ. देवी आईसाठी जे प्रसन्न वातावरण आहे ते ठेवण्याचा तुम्ही घरामध्ये प्रयत्न करा, की जेणेकरून मग देवीचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळेल आणि सगळं काही आपल्या मनासारखं होईल. सगळ्यांच्या घरामध्ये अगदी सुख आनंद भरभरून कुलस्वामिनी आणेल. तर ही एक महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.